अल्हम्दुलिल्लाह वहदा वस्सलातु वस्सलाम अला मन ला नबिय बअदा अम्मा बाद। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु की रिवायत है कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमजानच्या दुसऱ्या अशरातलं एतिकाफ करायचं, म्हणजे रमजानच्या 11 तारखेपासून 20 तारखेपर्यंत। एक वर्ष रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐसाच एतिकाफ करत होतं की जेव्हा 21वी रात आली तेव्हा ते एतिकाफ करून मशिदीच्या बाहेर जायचं। तेव्हा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी फरमावलेन की ज्यानी कुणी पण माझ्यासोबत ह्या अशरातलं एतिकाफ केला नाही, म्हणजे 1120 पर्यंत, तो आखरी अशरात पण एतिकाफ करो का के मना कदरची ही रात खाबला दाखवल्या गेले, पण त्यांच्या बाद मना इसरवल्या पण गेली। तर त्या खाबला काय बघलेन? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमावतात की मी जो ख्वाब बघलो तिनातलन की सुबेची मी चिखलातलन सुजुदो करताय, तेव्हा तुम्ही सगळी लोक माझ्यासोबत ताक रात तलाश करा। चुनांच्या त्याच रातची पाऊस लागलो आणि चुके मस्जिद नबवीची छत त्या टायमातलन खजुराच्या टहनीनी शाखेनी बनलेली होती, तर त्या पावसाचं पाणी मस्जिदला टपक्या लागला। आणि अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु बोलतात की मी आपल्या डोळ्यांनी बघलो की 21व्या तारखेच्या सुबेची रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या पेशानी मुबारकवर चिखल लागलेलो होतो। तेव्हा या हदीसशी आपल्याला काय समजतलं नाही की अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु ही सांगतात की अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लैलतुल कदरची तलाश करायचं आणि रमजानच्या अशरातलं एतिकाफ करायचं, म्हणजे दरम्यानी अशरातलं म्हणजे 11 ते 20, 1 ते 10 सोडून 11 ते 20 ला करायचं आणि 21 ते 30 सोडायचं। एक वर्षा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी आपल्या आदतच्या मुताबिक एतिकाफ केले आणि जेव्हा 21वी रात आली आणि ते उठून सुबेची एतिकाफशी उठलं। ज्या लोकांनी पण एतिकाफ केले नात आणि जी लोक पण एतिकाफ करतात त्यांना ह्या मंजर जरूर याद येईल की ते आखरी आजकाल आपण जे एतिकाफ करता की आखरी तारखेला जशी चांद रात बोलल्या जातं की आज चांद दिसलो मगून आपण लगेच उठता, खुशी खुशीने बाहेर जाता। तसेच रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिकाफ करून उठलं आणि त्यांना ही माहिती दिला की लैलतुल कद्र जी आहे आखरी अशरातलं नाही। तेव्हा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी सहाबा रिद्वानुल्लाह अलैहिम अजमईनला बोललीन की ज्यानी कुणी पण माझ्यासोबत एतिकाफ केला तो माझ्यासोबत आखरी अशरातलं पण एतिकाफला बैसो। आणि त्यांनी बोललेन की मना रातची एक खाब आलो आणि तो इसरवल्या पण गेलो, तेव्हा त्या खाबला मी काही अलामती बघल्या आणि ती अलामत ही आहे की सुबेची मी जो सजदो केलाय नमाजातलं तर माझ्या पेशानीला पाणी आणि माती लागलेली आहे।
अल्लाह तालानी हो ख्वाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चो सच करून दाखवलान आणि 21व्या रातीतलन पावस लागलो आणि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची म्हणजे मस्जिद नबवीची छप्पड खजुराच्या टहनीने बनलेली होती आणि तिचं सुतून पण खजुराचंच होतं. तेव्हा ती खजुराची जी छाल असते ना म्हणजे टहनीतलं जी असतं तिनातनं पाणी मस्जिदला टपक्या लागला आणि जिंच्या वजेशी 21व्या रातीतलं म्हणजे रमजानच्या त्या 21व्या रातीतलं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी सुजदो पाणीत आणि मातीत केले. ह्या हदीसशी आपल्याला काही बातम्या मिळतात. तुम्हाला मी हिंचा टेक्स्ट धारले आहे उर्दूतलन अरबीतलन गौर फिकर करा. कोकणीतलन आवाज धारले आहे. अल्लाह सुब्हानहू व तआला तुम्हाला मना आपल्या सगळ्यांना मुकम्मल रमजान महिन्यातलन रोजो इमानच्या सोबत ठेवायची तौफीक देव. एहतिसाबच्या सोबत आपल्याला रातीचा कयामुल लैल करण्याची तौफीक देव. रात दिस कुरानची तिलावत करण्याची तौफीक देव. रात दिस अल्लाह सुब्हानहू व तआलाचा जिक्र करण्याची तौफीक देव. बेशक आपल्याला रोजी रिझक तलाश करायची तेव्हा हलाल रोजी रिझक तलाश करण्याची तौफीक देव आणि हराम मालाशी आपल्याला दूर करो. गाली गलोचशी दूर करो. आपल्याला बेसवना अखलाक देव. खैर व खैरात करण्याची तौफीक देव. अल्लाह सुब्हानहू व तआला जी काय बेस आहे ह्या दुनियातलन ती आम्हाला दे आणि जी काय बेस आहे आखिरतसाठी ती आम्हाला दे आणि ह्या महिन्यातलन आमची मगफिरत कर. आमच्या आईवडिलांची मगफिरत कर. जे कोण तुझ्याजवळ इमानच्या हालतीतलन पोचल्यात या अल्लाह सगळ्यांची तू मगफिरत कर आणि जे कोण आम्ही बचलेला या अल्लाह आम्हाला तुझी इत्तिबा करून रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची इत्तिबा करण्याची तौफीक दे. बेशक या अल्लाह आम्हाला तुझ्याशी मोहब्बत है आणि तू बोलल्यास की ज्याला कुणाला माझ्याजवळ मोहब्बत है त्याने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची इत्तिबा करा. तो या अल्लाह आम्हाला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची इत्तिबा करण्याची तौफीक दे ताकि तू आमची मगफिरत करो. आणि या अल्लाह बेशक ह्या रमजान महिना तू आम्हाला रोजं फरज केल्यास जसं की पहिल्या उम्मतीवर तू रोजं फरज केलं होतंस आणि त्यांची वजह ही है की आम्ही मुत्तकी आणि परहेजगार बनवतो. या अल्लाह ह्या महिन्यातलं तू आम्हाला मुत्तकी परहेजगार बनव आणि ह्या स्टेटस ही बात ह्या अमल सालेह इल्म हासिल करून या अल्लाह मरते दमपर्यंत आम्हाला अमल सालेह करण्याची तौफीक दे. वसल्लल्लाहु अला नबियना मुहम्मद वमा अलैना इल्ला अल बलाग. वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.